हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम यू ऑल टू ट्रिगर डे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कॅप्शन बघून, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर हा ब्लॉग कसला आहे ते. तर मी घेऊन आली आहे मिशो आणि अमेझॉनच्या शॉपिंगचा पार्ट 2. तर चला मग आपण अनपॅक करूया एक एक सगळं. तर मी काय काय ऑर्डर केलं आहे, ज्या इसेन्शियल गोष्टी असतात, बेसिक आपल्याला भरपूर सारं काय काय लागत असतं, ते सगळं मी थोडं थोडं ऑर्डर करते. जे जे काय आठवतंय ते ऑर्डर केलंय. मिशो, अमेझॉन भरपूर सारे शॉपिंग केलं, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये म्हटलेलं. तर चला मग आपण अनपॅक करूयात. मी ऑलमोस्ट विसरली आहे की मीच काय काय ऑर्डर केलंय ते. सो मी विचार केलेला की कर्टन आपण हे हुक मागूया, म्हणजे विदाऊट ड्रिल न करता जर याने झालं तर हे वॉल माउंटेड आहे. हे स्टिक होतं वॉलला आणि इथे आपण आपला कर्टनचा रॉड अडकवू शकतो. बट आय डोंट नो हे किती कम्पॅटेबल आहे ते, किंवा हे किती यावर वजन झेलू शकतं कर्टनचं, किंवा वॉलचा कलर वर हे जाईल की नाही. सो एकदा हे ट्राय करूया आणि मग कळेल. हे पण खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे विदिन 100 रुपीज तुम्हाला हे मिळून जातं, जर तुम्हाला ड्रिल नसेल करायचं तर. येस, हे जे आहेत हे सोलर लाईट्स आहे. हे पॅक ऑफ 4 येतं आणि हे तुम्हाला ड्रिलचं पण त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. त्याने स्क्रू पण दिलेले आहे आणि हे डबल टेप पण दिलेलं आहे. सो हे सोलर लाईट्स आहे. तुम्ही दिवसभर हे सोलर मध्ये, म्हणजे उन्हामध्ये हे चार्ज होतं आणि रात्री हे ऑटोमॅटिकली ग्लो होतात. सो हे मी बाल्कनीत लावायचा विचार करते. हे बाल्कनीत खूप छान जाईल आणि खूप छान दिसेल. याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की देईल. येस, आफ्टर दॅट आय ऑर्डर दिस सोप केस. याचं मटेरियल अँड क्वालिटी खूप छान आहे आणि मला मास्टर बेडरूम मध्ये मला पूर्ण व्हाईट थीम हवी होती, म्हणून मी व्हाईटच मागवलंय सोपकेस. याची क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि वॉल माउंटेड आहे. सो नो नीड टू ड्रिल करायची काही गरज नाहीये. मस्त हे वॉल माउंट होऊन जातं. हे बेसिकली असं किंवा साईडला यूज होईल. सो हे मी ठेवेन. हे मी अमेझॉन वरनं मागवलेलं आहे. देन येस, सो हे जे आहे मी मिशोवरनं मागवलं आहे. हे कॉपर अँड ब्रास क्लीनर आहे. तर तुम्हाला कॉपरचे काही भांडी असतील, पितळेची असेल, तुम्ही हे यूज करू शकतात. मी याआधी तरी मागवलं नाहीये, फर्स्ट टाइमच मागवते. सो बघूया याचा रिझल्ट कसा आहे ते. याचा पण रिव्ह्यू मी नक्की देईन. येस, हे जे मी मागवलंय हे ब्रूम होल्डर आहे. म्हणजे येस, जसं की तुम्ही बघू शकता, याला हुक्स आहे. तिथे तुम्ही सुतली वगैरे, तुमचं झाडू असेल, मॉपचा रॉड असेल किंवा क्लिनिंग ब्रश असेल, ते सगळं काय अटकवू शकतात. आणि हे वॉल माउंटेड नाहीये ना, तुम्हाला ड्रिल करायला लागेल. पण आय थिंक जर तुम्ही तुमच्याकडे स्टिकर्स असेल तर तुम्ही वॉल माउंट पण हे करू शकतात. मी हे जे आहे मी मिशोवरनच मागवलेले. हे स्टिक होतात वॉलला आणि याला स्क्रू पण असतो. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. येस, हे वॉल माउंटेड आहेत. याचं हे स्टिकर काढून हे वॉलला स्टिक होतं आणि याला सेल्फ स्क्रू आहे. सो हे असं अटकवू शकता आणि तुम्हाला छोटं मोठं काय हँग करायचं असेल, म्हणजे घरामध्ये पण जर तुम्हाला काय डेकोरेटिव्ह वस्तू असतील, फ्रेम्स असतील किंवा हँगिंग माळा वगैरे असेल, तोरण, तर तुम्ही हे यूज करू शकतात. आणि याला आय डोंट थिंक सो हे जाईल, बिकॉज जी ड्राय बाल्कनीची वॉल आहे ती अशी रफ आहे. सो याला ड्रिलच करायला लागेल आणि त्यासाठी त्यांनी हे पण दिलंय. सो हे पण खूप मस्त प्रोडक्ट आहे. सो हे पण मी ठेवणार आहे. येस,
येस, हे सोप केस आणि हे ब्रश होल्डर आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय. यामध्ये व्हरायटी ऑफ कलर्स आहेत. ब्लॅक आहे, पीच आहे, ब्लू कलर आहे, देन आय थिंक पिंक कलर पण यात आहे, बट हे कॉम्बिनेशन मला जास्त आवडलं. सो हे पण मी अमेझॉन वरनं बाय केलेलं आणि मस्ट बाईंग प्रोडक्ट आहे. सारखं आपल्याला हँडवॉश साठी हे लागतंच आणि हे मी बघेन त्याचं ब्रश होल्डर साठी मी दुसऱ्या मागवलेले आहे, त्यामुळे मी हे दुसऱ्या पर्पज साठी यूज करेन. क्वालिटी पण खूप छान आहे. आफ्टर दॅट आय थिंक यात डिस्पेन्सरच असेल. लेट्स सी. येस, हे पण मी मिशोवरनं मागवलंय. दॅट इज अ लिक्विड सोप डिस्पेन्सर. आणि आपण असं जरुरी नाही की आपण सोपच यूज करतो. सो आपण मोस्ट ऑफ द टाइम आपण विम जेल वगैरेच यूज करतो. सो लिक्विड सोप आपण यूज करतो भांड्यांसाठी. सो मी हे सोप डिस्पेन्सर मागवलंय. यामध्ये स्क्रू पण आहेत, पण हे बॉल माउंटेड पण तुम्ही करू शकता. सो मी विदाउट ड्रिल मी हे स्क्रूच मोस्टली ड्रिल न करता मी बॉल माउंटेडच, माझ्याकडे मी स्टिकर एक्स्ट्रा मागवलेले आहेत, सो ते यूज करेल आणि हे मला मोस्टली ट्रान्सपरंट हवं होतं. सो येस, तुम्ही हे ओपन करू शकता. इथे तुमचं लिक्विड सोप टाकू शकतात आणि इथे हे स्प्रेसचं बटन आहे आणि हे अंडर बजेट आहे, म्हणजे विदिन 200 हे आहे. सो हे पण मी ठेवेल आणि हे मी मिशोवरनं बाय केलंय. येस, हे मायक्रोफायबर टॉवेल रोल आहे आणि हा रियुजेबल आहे. म्हणजे तुम्ही एकदा एकदा दोनदा किंवा मोस्टली 20-25 टाइम्स तुम्ही यूज करा, त्यानंतर वॉश करा, हा परत आपण रियूज करू शकतो. सो हा मी मागवला आहे आणि यात 10 पीस आहे आणि हा पण अफोर्डेबल आहे. अँड दिस इज ऑल्सो ऑर्डर फ्रॉम मिशो. येस, या छोटे जार असणार आहे. या हे मला खूप कधीपासून हवे होते आणि हे पॅक ऑफ 3 येतात आणि हे 250 अंडर 250 आहे. आय थिंक हे 223 या 228 ला मला 3 मिळाले आहेत आणि हे मला खूप कधीपासून हवे होते. यात फक्त वुडनचे स्पून नाही आहेत, सो मी स्पून पण ऑर्डर करेल. हे पॅक ऑफ 6 आहेत. येस, हे मी ऑर्डर केलंय. सो मी विचार करते की हे मी बाल्कनीत लावेन. हे मायक्रोमच असं मला वाटलं होतं, बट हे मायक्रोम नाहीये आणि हे नॉर्मल आपलं नॉर्मल आपण काय बोलतो नाडी टाईप, तसा मला हा थ्रेड आहे. मायक्रोम याची मला रिंग येते, बट आय वॉज लाईक ते सगळं आणा, म्हणजे याला रिंग लागली असती, परत हे वुडनचं बोर्ड लागलं असतं. याचं डिझाईन मायक्रोमचं मी खूप सारे गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे कृष्णाचा झुला, आरसा झुला, हे भरपूर काय काय, तोरण, त्यानंतर झुंबर वगैरे सगळं केलेलं आहे. बट हे फक्त 90 रुपीज मध्ये 2 होते, सो मी ऑर्डर केलंय. आणि याला पण ड्रिल लावायला लागेल, बिकॉज बाल्कनीचं जी बॉल आहे ती थोडीशी रफ आहे त्यामुळे, बट हे छान दिसेल बाल्कनीत. अँड देन लास्ट प्रोडक्ट, सो ही स्प्रे बॉटल आहे, ऑइल स्प्रे बॉटल. येस, तुम्ही ऑइल टाकलं ती स्प्रे करू शकतात. डोसा, उत्तप्पा प्रत्येक वेळेस तुम्हाला लागतं, किंवा चिकन मॅरिनेट करत असू, त्यानंतर आपल्याला तंदूर वगैरे बनवायचे असेल तर आपण त्यासाठी पण आपल्याला लागतं. आणि त्यासोबत मला ह्या 2 काचीच्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि यात पण मी ऑइल वगैरे भरू शकते. आणि त्यासोबतच हे फ्री ब्रश मिळालाय सिलिकॉनचा आणि त्यात फनेल पण मिळाला आहे, बिकॉज याचं जे तोंड आहे, माउथ हे खूप छोटे, त्यामुळे फनेलने तुम्ही यात ऑइल भरू शकतात. सो हे पण छान आहे. प्लास्टिक यूज करण्यापेक्षा काच यूज केलेला कधीही बेटर. सो हे सगळं मी मागवलंय. अँड देन लास्ट प्रोडक्ट, येस, या क्लिप्स मी मागवलेल्या आहेत. या आपल्याला खूप युजफुल आहेत. या मला आय थिंक
हंड्रेडच्या आत मला ह्या 36 क्लिप्स मिळाल्यात. आपण बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी पॅक असतं जे प्रोडक्ट आणि आपण त्या पॅक करतो तेव्हा ह्या क्लिप्स आपल्याला यूज होतात, की जे काय फूड असेल किंवा धान्य असेल, कडधान्य असेल तर ते आपण यात पॅक करून ठेवू शकतो. जसं की चिप्सचं पॅकेट आहे आणि आपण अर्धच खाल्लं, अर्ध उरलंय, तो हे आपण लॉक करून यात ठेवू शकतो. आणि ते जे बॉटल आहे त्यासाठी हे छोटं फनेल मिळालेलं. सो तुम्ही हे फनेल लावून त्यात तेल ऍड करू शकता. आणि लास्ट प्रोडक्ट आहे, लेट्स सी यात काय आहे, चेक करूया. येस, आय थिंक मी हे पण कर्टन्सचे रॉड म्हणजे रॉड साठीच मागवलेलं आणि हे पण वॉल माउंटेड आहे. बट हे किती ड्युरेबल आहे आय डोंट नो. यात तुम्ही तुमचा रॉड टाकायचा आणि ड्रिल न करता तुम्ही हे यूज करू शकता. अँड अजून एक प्रोडक्ट आहे, मी टच गोल्डची पितांबरी म्हणजे टाईप ऑफ पितांबरी. तर यामध्ये तुम्ही इथं म्हटलेलं आहे की शाईन क्लिनिंग पावडर आहे आणि यात तुम्ही कॉपर, ब्रास, अल्युमिनियम, आयर्न आणि सिल्वर आर्टिकल सुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकतात. हे मी यूज केलेलं आहे आणि हे बाय वन गेट वन आहे. सो हे एकावर एक मला फ्री मिळालेलं आहे. सो हे पण मी ट्राय करून बघेन आणि याचा रिव्ह्यू देईन. पितांबरी बेस्ट आहे की हे बेस्ट आहे. शाईन क्लिनिंग पावडर आहे आणि त्याचबरोबर हे एक लिक्विड पण मी मागवलेलं. सो हे लिक्विड आहे आणि पावडर आहे. बघूया कुठलं चांगलं आहे, म्हणजे पितांबरी चांगली आहे की हे प्रोडक्ट चांगलं आहे किंवा ते लिक्विड चांगलं आहे. सो येस, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. अजून खूप सारं शॉपिंग बाकी आहे, भरपूर सारे प्रोडक्ट यायचे आहेत. ते आल्यावर मी परत एक शेवटचा हॉल बनवेल पार्ट 3. तर तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि येस, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.